रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम। सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जय श्री राम। आज आपण कृष्णामाईचा उत्सव आहे, त्याच्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. मागच्या वर्षीच कृष्णामाईने बोलवलं होतं, दर्शन झालं. यावर्षी स्वामी त्याच्या आईने फोन केला की निरूपण कराल का. तर परमेश्वरीय शक्ती आपल्याला बोलवत असते आणि आपण फक्त त्यांच्या सेवेसाठी जायचं असतं. आज आपण नामस्मरण भक्ती यावर थोडं चिंतन करणार आहोत. नामस्मरण भक्ती हा काय विषय आहे हे आपण थोडंसं उलगडून बघूया. नवविधा भक्ती पहा जी संतांनी सांगितली. श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, पादसेवन आहे, मग वंदन आहे, अर्चन आहे, सख्य भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती सगळ्यात शेवटी. हा जो नवविधा भक्तीचा जो क्रम आहे तो सृष्टीच्या क्रमाला धरूनच आहे. पहा, जी पहिली भक्ती आहे श्रवण, जे आपण लहान असतो अगदी तेव्हा बाळ सुद्धा पहिल्यांदा ऐकत काय त्याच्या कानावर पडतंय ते ऐकत असतं. मग कीर्तन म्हणजे बोलणं आहे आणि मग पुढे विष्णू स्मरण. सगळ्या संतांनी सगळ्या भक्तींमध्ये आपल्या महाराजांनी सुद्धा विष्णू स्मरण ही सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितली. सर्व भक्तींचा अंतर्भाव त्या विष्णू स्मरण ह्या एका भक्तीमध्ये आहे. विष्णू स्मरण म्हणजे काय, तर भगवंताचं नाम घेणं. सर्व मार्गाने भगवंताकडे जाता येतं, सर्व तऱ्हेच्या भक्ती आहेत, पण ही श्रेष्ठ भक्ती का सांगितली, का सांगितली असेल? कारण आपल्याला जर सतत अनुसंधान ठेवायचं असेल तर भगवंताचं स्मरण आणि त्याचं नाम घेणं हे आपल्याला सहज सोप्या पद्धतीने करता येतं. याचा निर्वाळा महाराजांनी दिला. आज आपण समर्थ माऊलींचा जो दासबोध आहे त्यातला चतुर्थ दशक जो आहे त्यातला जो तिसरा समास आहे नामस्मरण भक्तीचा, त्याच्यावर आपण थोडस चिंतन निरूपण करणार आहोत महाराजांच्या कृपेने. कृष्णामाईला माझा नमस्कार, महाराजांना नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्.
जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. समर्थ माऊली काय म्हणते पहा. मागा निरोपिले कीर्तन, जे सकळास करी पावन, आता ऐका विष्णू स्मरण, तिसरी भक्ती श्रीराम. म्हणजे आधी त्यांनी कीर्तन भक्तीचा समर्थन मागच्या दशकामध्ये त्याचा सगळा चिंतनाचा भाग केलेला आहे, आणि पुढे आता ऐका विष्णू स्मरण असं समर्थ माऊली म्हणतात. काय म्हणतात समर्थ. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. काय करायला सांगितलं समर्थांनी. काय करायला सांगितलं. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. कोणाचं स्मरण करायचंय. भगवंताचं स्मरण करायचं. अखंड नाम जपत जावे. कशासाठी. कशासाठी सांगितलं असेल समर्थ माऊलींनी. अखंड म्हणजे निरंतर नाम जपत जावे. भगवंताच्या निकट कुठली वस्तू असेल तर ते त्याचं नाम आहे असं महाराज सांगतात. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण हे पाहतो की आपण रस्त्याने चाललेलो असताना जर कोणी आपल्याला हाक मारली तर आपण मागे वळून ओ देतो की नाही. मग भगवंताला जर हाक मारली तर तो ओ नाही का देणार. पण आपला विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. तो मान्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, पण तो सगुण रूपाने संतांनी आणला ना आपल्या पुढे. आज आपली सगळी दृष्टी त्याच्या चरणाकडे पाहिजे. तो आपलं कल्याण करायला उभाच आहे, पण आपण त्याच्याकडे जात नाही. कसं जायचं त्याच्याकडे. त्याचं नाम घ्यायचं आणि त्याच्याकडे जायचं. भगवंत किंवा त्याची भक्ती ही इतकी सहज नाहीये. महाराज काय म्हणतात. जर भगवंत कृपण असेल ना तर तो नामभक्ती देण्यामध्ये आहे. भगवंत सगळं काही देईल पण तो नामभक्ती फार क्वचित देतो. ज्याला रामाचे नाम नाही होत सहन, त्याची गती नाही उत्तम जाण असं महाराज सांगतात. जर त्या माणसाची गती उत्तम नसेल तर रामाचं नाम त्याला सहन होत नाही. तो उठून जातो तिकडनं. म्हणून समर्थ माऊली सांगते की त्या भगवंतापाशी जर आपल्याला जायचं असेल, त्याच्या अनुसंधानामध्ये राहायचं असेल तर अखंड नाम जपत जावे. आज प्रपंचामध्ये आपण आहोत सगळेजण. आपण खरंच हा विचार करायला पाहिजे की प्रापंचिक गोष्टींसाठी आपण जेवढा वेळ देतो तेवढा नामासाठी देतो का. हा खरोखरी विचार करण्याची गोष्ट आहे. आपली मनाची स्थिती अशी असते की ठीक आहे, भगवंतावर माझा विश्वास आहे, एक शक्ती म्हणून आम्ही त्याला मानतो, पण माझ्या आयुष्यामध्ये त्याचा काय विषय आहे. जर भगवंत चराचरामध्ये ब्रह्मांडामध्ये व्यापून उरलेला आहे तर आपल्यामध्ये सुद्धा तो चैतन्य रूपाने स्थित आहे. पण त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला कसं होणार. आपण कोण आहोत, आपण कुठून आलो,
आपण इथे का आलो, कशासाठी आलो, आपलं काय ध्येय आहे, आपण जन्माला कसे आलो, का आलो, त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे, आपल्याला जाणून घ्यायचंय. आपल्या स्वतःला कसं जाणून घेणार? भगवंताच्या साक्षीने. तो भगवंत आपल्यामध्येच आहे. आज प्रापंचिक अडचणींनी आपण सगळेजण त्रस्त आहोत, अस्वस्थ आहोत. आपला सगळा देवधर्म हा कुळाचारामध्ये अडकलेला आहे. एवढं केलं की झालं असं नाहीये. भक्ती ही आपल्याला रोज करायची, 24 तास. महाराजांना विचारलं ना एकदा की महाराज, आपण परत का जन्म घेतला? ही सगळी मंडळी आधीच मुक्त झालेली असतात, ती का जन्माला येतात? तर महाराज म्हणाले की माझी नाम घेण्याची इच्छा मागच्या जन्मात सुद्धा अपूर्ण राहिलेली होती. हे महाराजांसारखी संत विभूती म्हणते, म्हणून मी परत जन्माला. महाराजांनी अख्खं त्यांचं आयुष्य, प्रत्येक क्षण हा नामामध्ये घालवला. आणि सगळ्या लोकांना त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही फक्त नाम घ्या, भगवंत कल्याण करायला उभाच आहे. पण आपण काय करतो? आपण भगवंताकडे जातो तेव्हा आपण आपला व्यवहार त्याच्या पुढे उलगडतो सगळा, की हे असं आहे देवा, बघ बाबा माझं सगळं व्यवस्थित कर. महाराज म्हणतात की तुम्ही भगवंताकडे काहीही मागितलं तरी तो देईल, तो दाताच आहे. पण क्षुल्लक मागितलं तर तेच पदरात पडेल. म्हणून भगवंताकडे काय मागायचं? भगवंताकडे त्याची नामभक्ती मागायची, नामाचं प्रेम नाही म्हणायचं. भगवंत हा कृपण असेल ना, तर तो नामाचं प्रेम देण्यामध्ये कृपण आहे. तो सहजासहजी नामाची भक्ती देत नाही कोणाला, म्हणून त्याच्याकडे तेच मागायचं. समर्थ माऊली तेच सांगते, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. काय होणार आहे? निरंतर नामस्मरण करून, ते अनुसंधान राखून, मनातल्या मनात सतत भगवंताला आठवून काय होणार आहे? त्याचं उत्तर समर्थ माऊली देते की समाधान मिळेल. हे समाधान कशावर अवलंबून आहे का? आज आपला प्रत्येक आनंदाचा भाग हा व्यावहारिक पातळीवर जेव्हा आपल्या मनासारखी गोष्ट घडते तेव्हा आपल्याला आनंद मिळाल्यासारखा वाटतो. पण तो आनंद विषयामधनं मिळालेला आहे. आज विषय भोगून संपला की आनंद मावळतो की नाही? आपण विषयामध्ये किती आनंद भोगणार? जो आनंद थेट भगवंतापासून येतो तो आनंद चिरंतन टिकतो. तो आनंद पुढे समाधानामध्ये परावर्तित होतो आणि ते समाधान कायमचं टिकतं पहा. कारण ते कशावर अवलंबूनच नसतं. आपण जेव्हा मनातल्या मनामध्ये भगवंताशी आपलं अनुसंधान ठेवतो, सतत त्याची आठवण ठेवतो, सतत आपल्या सद्गुरूंची आठवण ठेवतो, तेव्हा काय होतं? कितीही प्रापंचिक अडचणी आल्या, कितीही दुःख परंपरा वाट्याला आली, तरी सुद्धा आपण मनाने डगमगत नाही पहा. आपण भगवंतावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून असतो आणि तसं आपण राहिलं पाहिजे. मग हे नाम घ्यायचं आहे. पुढच्या ओळीमध्ये काय समर्थ माऊली सांगते? नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. नित्य नेम प्रातःकाळी. नित्य नेम ह्याचा अर्थ काय आहे? नेमाने करायचे ते. म्हणजे आज नामस्मरण केलं, मग 4 दिवस
जप झालाच नाही, मग परत केलं, परत राहिलं, असं नाही करायला हवं. नित्य नेमानेच ते नाम घेतलं पाहिजे. आपल्याला तिन्ही वेळा समर्थ माऊली सांगते, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी आणि सायंकाळी. ह्याचा अर्थ काय आहे? की जसा दिवस उगवतो ना, प्रातःकाळी पहिल्यांदा आपण नामस्मरणाला बसलं पाहिजे. थोडस लवकर उठायला पाहिजे. मान्य आहे की आपल्याला सगळ्या प्रापंचिक गडबडी असतात, आपल्याला ऑफिसला जायचं असतं, कुठे धंदा व्यवसाय ते करायला जायचं असतं. पण थोडासा वेळ आपल्याला काढायला पाहिजे. पहिली जी नामाची बैठक आहे ना, ती सकाळच्या वेळ, महाराज म्हणतात ना की पहाटेची वेळ नामासाठी सगळ्यात चांगली. त्याची कारण पण आहेत. कारण पहाटेच्या वेळेला आपली शारीरिक स्थिती चांगली असते, आपली झोप व्यवस्थित झालेली असते, त्यामुळे आपण मानसिक पातळीवर सुद्धा थोडेसे शांत, दिवस सुरू व्हायचा असतो ना, त्यामुळे प्रातःकाळी आपण पहिल्यांदा नामस्मरण करण्यासाठी बसलं पाहिजे. मग पुढे माध्यान्हकाळी आणि त्याच्या पुढे सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. त्याची काही अशी ठराविक वेळ नाही, पण सकाळचा अभ्यास चांगला असं समर्थ माऊली सांगते आपल्याला, की नामाचा जो अभ्यास करायचा आहे ना, तो सकाळी पहिल्यांदा करायचा, उठल्यानंतर पहिल्यांदा. बाकी काहीही करायचं नाही, पहिल्यांदा आपण नामाला बसलं पाहिजे. आपल्या सद्गुरूंना आठवायचं आणि नामाला बसायचं. कमीत कमी सकाळच्या वेळेला आपला जप व्हायला पाहिजे. आणि पुन्हा काय म्हटलंय समर्थ माऊलींनी, की नित्य नेम. नित्य नेम या शब्दाचा अर्थ काय आहे? विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी बसायचं आहे. म्हणजे आज मी सकाळी 5ला उठलो, 5ला जपाला बसलो, मग नंतर मला 7 वाजता जाग आली, 7 वाजता बसलो. रात्री झोपतानाच सद्गुरूंना सांगायला पाहिजे की मला अमुक अमुक वेळेला उठवा. सद्गुरू उठवतात आपल्याला, पण आपण आळसाने नामाला बसत नाही. आळस येतो आपल्याला, थोड्या वेळाने उठूया, मग प्रातःकाळ निघून जातो. सद्गुरूंनी तुम्हाला उठवलेलं असतं. पहिलं उठल्यानंतर काहीही करायच्या आधी पहिलं नामस्मरण करायला बसलं पाहिजे. तो नामाचा अभ्यास आहे. कशासाठी बसायचं? आपल्याला आपलं अवलोकन करता आलं पाहिजे. ते नाम वरवरचं नसावं असं महाराजांनी सांगितलंय. वरवरचं नाम म्हणजे काय? ते आपल्या अंतरंगामध्ये शिरत नाही. नाम हे अंतरंगामध्ये मुरत गेलं पाहिजे. स्वतःच्या देहाला विसरणं ही सगळ्यात मोठी समाधी आहे ना. नामाने ते साधतं. सर्व साधनांचा जो अंतर्भाव आहे ना, तो नामामध्ये आहे. एका नामस्मरण भक्तीमध्ये सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. वेगळं करावं लागत नाही, वेगळं ध्यान करावं लागत नाही, वेगळा योग करावा लागत नाही. कारण कर्मामध्ये कर्माचा अभिमान असतो. माणूस ते कर्म करता करता थोडासा कर्मठ बनतो. ज्ञान मार्गामध्ये सुद्धा अभिमान उत्पन्न होतो, तुलना होते की माझ्यापेक्षा इतरांना ज्ञान थोडं कमी आहे. ज्ञान मार्गाने सुद्धा जाताना अभिमानाची फार मोठी भीती असते तो उत्पन्न होण्याची. योग मार्गामध्ये योग साधणं कठीण आहे असं महाराजांनी सांगितलं. सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला हे शक्य आहे का, की सकाळचे 4 तास तो
योगावस्थेमध्ये किंवा ध्यानावस्थेमध्ये बसून राहू शकतो का? संत हे आपल्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला साधन सांगत असतात. आणि म्हणून संतांनी काय मार्ग सांगितला, की तुम्ही फक्त देवाचं नाम घ्या, बाकी काहीही तुम्ही करू नका. याचा अर्थ काय आहे, की त्या गोष्टींचं कर्तेपण, ज्या इतर गोष्टी आपण करतो ना, त्याचं कर्तेपण आपल्याकडे असतं. नामाचं कर्तेपण आहे का आपल्याकडे? का नाहीये ते कर्तेपण? कारण नामाचं स्मरण आहे. काय आठवावं हे आपल्या हातात आहे का? कशाचं स्मरण व्हावं हे आपल्या हातात नाहीये. ते भगवंताच्या हातामध्ये आहे, ते सद्गुरूंच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला देवाचं नाव आठवलं ह्याच्यात आपलं काही कर्तेपण नाही आणि त्याचा अभिमान पण होत नाही. जे काही घडतं ते भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या इच्छेने घडतं. देवाचं नाव आपल्या मुखामध्ये त्याच्याच कृपेने येत असतं असं महाराज म्हणतात. आणि म्हणून प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी नामस्मरण करत जावे असं समर्थ माऊली सांगते. पुढे समर्थ माऊली काय सांगते आपल्याला? सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे वीण सर्वथा राहोच नये श्रीराम. सुख दुःख उद्वेग चिंता, आज माझी सुखाची अवस्था आहे, उद्या ती दुःखामध्ये परावर्तित होणार आहे, किंवा आज माझी दुःखाची अवस्था आहे, ती उद्या सुखामध्ये सुद्धा परावर्तित होणार आहे. सुख आणि दुःख हे जाणीवेवर अवलंबून असतं. त्यामुळे महाराज म्हणतात तसं परिस्थिती चांगली आली की नाम घेईन असे म्हणणारा कधीच नाम घेत नाही. कारण परिस्थिती ही सतत बदलत असते आणि त्यानुसार मनस्थिती सुद्धा बदलत असते. मग आज सुखाची अवस्था आहे, आज सगळं माझ्या मनासारखं चाललेलं आहे, पण उद्या तसंच चालेल असं नाहीये. उद्या कदाचित माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडेल, किंवा मला जसं नको आहे तसं समोर येईल. काय करणार त्यावेळेला? आपल्या मनाच्या भावनेवर आपला सगळा देवधर्म अवलंबून असतो पहा. आज जेव्हा मनाची स्थिती आपली फारशी ठीक नसते, त्यावेळेला त्या नामाचा आपल्याला आनंद घेता येत नाही, असा अनुभव येतो आपल्याला. पण संत काय म्हणतात, की तुम्ही त्याच्या पलीकडे जा. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता. ठीक आहे, आज माझी सुखाची अवस्था आहे, पण ती भोगत असताना, सुख भोगत असताना माणसाला देव आठवत नाही पहा. तो त्याचे विषय भोगण्यामध्ये मग्न असतो. जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्याला देव आठवतो. आणि तो कसा आठवतो, की देवा, अरे तू असं कसं केलंस माझं, असा देवालाच आपण बोललो. देव किंवा सद्गुरू हे समदृष्टी असतात. सुखाची अवस्था किंवा दुःखाची अवस्था ही प्रारब्ध योगाने आपल्या वाट्याला आलेली आहे. त्याच्या मागे आपलीच कर्म असतात. मग का नाम घ्यायचं? आपण त्या नामापर्यंत जाऊया. महाराज काय सांगतात, की नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळता म्हणून टाळता येणार नाही. त्याने किती ठरवलं तरी त्याच्या हातून सत्कर्मच घडणार. जेव्हा चांगला प्रारब्ध योग आपल्या वाट्याला येतो, त्यावेळेला आपलं चांगलं कर्म त्याच्या पाठीमागे असतं. चांगलं कर्म हे सत्सद्वेग बुद्धी जेव्हा जागृत असते, त्यावेळेला आपल्या हातनं चांगली कर्म घडतात. सत्सद्वेग बुद्धी कधी जागृत राहील? भगवंताच्या स्मरणामध्येच ती जागृत राहते. ह्याचं साधं उदाहरण आहे. आपल्याला जेव्हा अत्यंत राग येतो, त्यावेळेला विवेक बुद्धी जागृत राहिलेली असते का? नाही.
म्हणून अविवेकाने अविचाराने त्या रागाच्या भरामध्ये आपल्या हातनं दुष्कर्म घडत. ह्याचाच अर्थ काय आहे की ज्या वेळेला आपण क्रोधायमान झालेलो असतो, क्रोध भयंकर जागृत अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला भगवंताचं स्मरण नसतं. आणि म्हणून जेव्हा आपल्या हातनं चुकीची कर्म घडतात, ह्याचाच अर्थ काय आहे, ते कर्म घडत असताना सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिलेली नसते त्यावेळेला. आणि सत्सद्विवेक बुद्धी जागृत कधी राहत नाही, जेव्हा आपण भगवंताचं स्मरण विसरतो त्यावेळेला. म्हणजेच काय आहे की आज माझ्या वाट्याला जे काही प्रारब्धाचे भोग आलेले आहेत, ती सर्व गोष्ट ही माझ्याच कर्मातनं उत्पन्न नाही का झाली. आज जर चांगला एखादा हे वाट्याला आलाय सुखाचा भाग, तर ह्याचा अर्थ काय आहे की काहीतरी हातनं सत्कर्म घडलंय म्हणून आज विषय भोगायला समोर आलेला आहे. आपण जेव्हा प्रापंचिक सुख भोगतो ना, तेव्हा सुद्धा आपलं पुण्य कमी होत असतं बरं का. पुण्य साठलंय कशात ना, तर भगवंत चिंतनातूनच ते साठलेलं असतं, त्यातनं सत्कर्म घडलेलं असतं. आणि त्या सत्कर्माचा परिणाम म्हणून आपल्या वाट्याला सुखाची गोष्ट आलेली असते. पण ज्या वेळेला आपण दुःख परंपरा भोगतो, त्यावेळेला तो आपल्या चुकीच्या कर्मांचा परिणाम म्हणून आपल्या वाट्याला ते आलेलं असतं. महाराजांनी प्रारब्धाची काय व्याख्या सांगितली की ज्याचं कारण आपल्याला कळत नाही ते प्रारब्ध आहे. पण त्याच्या मागे महाराजांनी हा अर्थही सांगितलाय की भगवंत स्मरण राहिलं नाही, त्यामुळे हातनं दुष्कर्म घडलं. दुष्कर्म घडलं ते आपल्याला प्रारब्ध योगाने आज भोगायला आलेलं आहे. म्हणून समर्थ माऊली काय सांगते की सुखाची अवस्था असली किंवा दुःखाची जरी अवस्था असली, सुख दुःख, उद्वेग चिंता, उद्वेग म्हणजे अस्वस्थता. आपण म्हणतो की नाही आज माझं मन कशात लागत नाहीये, मी अस्वस्थ आहे कुठल्या तरी कारणाने किंवा चिंता आहे मला, तर आपण त्यातनं बाहेर येण्याचा जो मार्ग आहे ना, तो व्यवहाराच्या पातळीवर जाऊन शोधतो. तो जरूर शोधावा, पण त्याच्या आधी समर्थ माऊलींनी काय सांगितलंय ते ऐकावं. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये श्रीराम. अस्वस्थता आली आहे ना वाट्याला, चिंता वाटतीये ना, पहिलं महाराजांच्या पुढे बसा, पहिलं तुमच्या उपास्य दैवता पुढे बसा आणि नामस्मरण करायला सुरुवात करा. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तुम्ही बसा त्याच्यासमोर. तुमची सगळी अस्वस्थता खाली उतरल्यासारखी तुम्हाला लक्षात येईल. आणि हे नामाचं साधन आपल्या वाट्याला फक्त दुःख परंपरा आली किंवा आज आपण अस्वस्थ आहोत म्हणून करायचं नाही, सुखाच्या वेळेलाही करायचं. का करायचं? कारण हे सुख का वाट्याला आलं, पुन्हा अर्थ बघूया. की चांगलं कर्म घडलं ना म्हणून वाट्याला आलं. चांगलं कर्म का घडलं? सत्सद्विवेक बुद्धी जागृत होती म्हणून घडलं. सत्सद्विवेक बुद्धी जागृत का राहिली? तर भगवंताच्या स्मरणामध्ये राहिली. ह्याचा अर्थ काय आहे? जे चांगलं वाट्याला आलंय त्याची सुद्धा भगवंताच्याच कडे आहे. आपला मालक भगवंत आहे. जे काही त्याच्या इच्छेने आपल्या आयुष्यामध्ये घडतं, अशा भावाने राहायचं. मग काय होतं? तर जर उद्विग्नता, चिंता, अस्वस्थता, काळजी जे काही वाट्याला आलेलं असेल ते सगळं नष्ट होतं. आणि आनंदाची स्थिती जरी आलेली असली तरी सुद्धा अभिमान वाढत नाही. पहा काय होतं, चांगले दिवस जेव्हा आलेले असतात ना, तेव्हा माणसाला काय करू आणि काय नको असं होतं. खूप आनंदामध्ये सुद्धा बघा, आपण स्वतःच निरीक्षण करा, आपण काय बोलतोय, काय वागतोय ह्याची आपल्याला सुद्धा जाणीव राहत नाही. एवढा आनंद आपल्याला झालेला असतो एखाद्या कारणामुळे. पण काही प्रापंचिक गोष्ट समोर आली तर 4 दिवसापूर्वीचा आनंद
नंतर मावळलेला दिसतो. मग खरं काय आहे? आनंद खरा मानायचा, दुःख खरं मानायचं, का काय मानायचं? सगळीकडेच आपल्याला त्रयस्थ दृष्टीने साक्षीत्व भावाने पाहता आलं पाहिजे त्या गोष्टी. की ठीक आहे, आनंद झालाय का? ठीक आहे. आपण तो झालेला आनंद सुद्धा त्रयस्थ दृष्टीने पाहता आला पाहिजे. म्हणजे त्या आनंदामध्ये जर आपल्याला 4 सुखाचे दिवस असतील आलेले, तर दुसऱ्याला आपल्याकडनं कमी लेखलं जात नाही. कारण आपल्याला मन सांभाळायचंय. भगवंतानी सांगितलंय ना, मन हा माझा अवतार आहे. आपण दुसऱ्याच्या मनाला दुखवलं म्हणजे भगवंताला सर्वात जास्त वाईट वाटतं. त्यामुळे आपण जेव्हा सुखाचा काळ भोगत असतो ना, त्यावेळेला आपल्याला हे जास्त सांभाळायला लागतं की आपल्याकडनं कोणाला कमी लेखलं जात नाहीये ना, आपला अभिमान वाढत नाहीये ना, हे सगळं पाहावं लागतं. आणि दुःखाच्या काळामध्ये आपण जे इतके कोलमडून जातो की आता काही राहिलंच नाहीये आयुष्यामध्ये, ही सुद्धा अवस्था भगवंताला मान्य नाही. भगवंत म्हणतो की अरे मी तुला जन्माला घातलंय, माझाच अंश तुझ्यामध्ये आहे आणि तू का रडतोस? मी आहे ना. पण आपण भगवंताकडे त्या भावनेने पाहतच नाही. आपल्याला असं वाटतं की भगवंत असेल तर असेल, माझ्याशी त्याचं काय आहे? हे आपल्याला व्यावहारिक पातळीवर असं वाटत असतं की हे जे दुःख भोगतोय मी, ते भगवंताला कळत नाही का? का मग तो माझं हे दुःख दूर करत नाही? भगवंताला, सद्गुरूंना सगळं काही कळत असतं. पण तो प्रारब्ध भोग आपल्याच कर्मातनं उत्पन्न झालेला असल्यामुळे तो भोगून संपवा असं महाराज सांगतात, की त्यातनं पळवाट काढू नका. आज आपल्या वाट्याला दुःख परंपरा आली की आपण लगेचच कुठेतरी जातो, काहीतरी उपाय योजना करतो त्याच्यावर. तर ते थोडस टाळण्याकडे आपला कल असतो. बँकेचं कर्ज फेडताना जसा आपल्याला आनंद होतो की चला माझं कर्ज कमी होतंय आता, तसं दुःख परंपरा वाट्याला आली ना, तरी सुद्धा आपल्याला त्याचा आनंद व्हायला पाहिजे एकीकडे, की माझं कर्ज फिटतंय महाराज. आज तुम्ही मला दुःख दिलंत ना. द्रौपदीने काय मागितलं कृष्णाकडे? दुःखच मागितलं. का? कारण त्या दुःखामुळे तुझी आठवण मला राहील. म्हणून सुखाची स्थिती आली, दुःखाची स्थिती आली, वाटेल ती परिस्थिती आली, तरी सुद्धा नामाला सोडायचं नाही. नाम घेणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे आपलं पक्क डोक्यामध्ये पाहिजे. वाटेल ती परिस्थिती आली तरी भगवंताचं स्मरण सोडायचं. तो सगळ्यातनं आपल्याला बाहेर काढणार हा विश्वास पाहिजे, दृढ निष्ठा पाहिजे भगवंताकडे. कारण तो प्रारब्ध भोग भोगताना आपल्याला सहन करायची सहनशक्ती देतो. सद्गुरूंना त्या भगवंताला काय आवडत असेल तर सहनशीलता आवडते. जेवढं सहन कराल ना, तेवढं भगवंताला आवडतं. आपण व्यावहारिक पातळीवर लगेचच त्याच्या बाजूनी निघून जातो की मला हे सहन करायचं नाही. म्हणून का हे दुःख मी सहन करू? जेवढं सहन कराल तेवढं दुःख किंवा तो जो सगळा भाग आहे तो क्षीण होत जातो. आणि हे भगवंताला फार आवडतं आध्यात्मिक पातळीवर. पुढे समर्थ माऊली काय म्हणते की हरुष काळी, विषम काळी, पर्व काळी, प्रस्ताव काळी, विश्रांती काळी, निद्रा काळी नामस्मरण करावे श्रीराम. हरुष काळी म्हणजे हर्ष झालेला असताना हर्ष काळी. विषम काळी म्हणजे जेव्हा कठीण प्रसंग आलेला आहे, दुःखाची अवस्था आहे, आपल्या मनासारखं घडलेलं नाही आहे. पर्व काळी, बघा आज हे पर्व आहे. आता आपण कृष्णामाईचा उत्सव करतोय. आज तिच्याच साक्षीने आपण नामाचा सगळा चिंतनाचा भाग घेतलाय. हे समर्थ माऊलीने सांगितलं. पर्व काळी, प्रस्ताव काळी म्हणजे योग्य काळी, विश्रांती काळी, निद्रा काळी नामस्मरण करावे श्रीराम.
म्हणजे आपण विश्रांती घेत जरी पडलेलो असलो ना, डोळे मिटलेले असले ना, तरी मनातल्या श्रीराम जय राम जय जय राम जो कुठला असेल करत राहायचं. निद्रा काळी सुद्धा, झोपायच्या वेळेला सुद्धा, आपण ज्या निद्रा घेण्यासाठी झोपतो त्यावेळेला सुद्धा आपण थोडस नामस्मरण करून मग निद्रेच्या अधीन व्हावं. का? कारण उद्याचा दिवस आपण पाहूच असं नाही आहे. कित्येकदा असं होतं की नाही, की मनुष्याचा अंतकाळ हा झोपेमध्ये सुद्धा होतो आणि सकाळी म्हणजे काल झोपी गेला आणि आज तो जागा झालाच नाही, तर डॉक्टर येऊन सांगतात की नाही हो, यांना जाऊन 2 तास झालेले आहेत. इतकं आपलं आयुष्य हे इतकं अनसर्टन आहे, पण आपण इतकं गृहीत धरतो की मी ह्याच्या पुढे अनेक वर्ष जिवंतच राहणार आहे, हे इतकं गृहीत धरलेलं असतं. असं नाहीये. मृत्यूची आठवण आपल्याला जगताना प्रत्येक क्षणी पाहिजे. प्रत्येक क्षणी आपल्याला मृत्यूची आठवण पाहिजे. म्हणजे आपल्या हातनं चुकीचं काम घडणारच नाही. मी पुढच्या क्षणी सुद्धा ह्या जगातनं निघून जाऊ शकतो, हे इतकं पक्क डोक्यामध्ये पाहिजे. म्हणजे आपल्याकडनं कधी कोणाशी चुकीचं वागलं जाणार नाही. महाराज म्हणतात ना, की 24 तास आपलं वागणं असं पाहिजे, की तो प्रत्यक्ष रामराया समोर आला तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटता कामा नये. आणि म्हणून आपलं पूर्ण लक्ष, आपली पूर्ण दृष्टी भगवंताच्या चरणाकडे पाहिजे. जगत असताना आपल्याला सदैव आपल्या मृत्यूची आठवण पाहिजे, की देवा, हे आयुष्य, हा श्वास, हा तू दिलेला आहेस. जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा तुझ्याचकडे परत यायचंय. तर तो क्षण, अंतकाळ साधणं, हे जे महाराजांनी सांगितलंय, महाराजांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलंय ना, की तुम्ही आयुष्यभर फक्त रामाचं नाम घ्या, मी तुमचा अंतकाळ साधून देईन. अंते मतीही सा गती. जशी तुमची मरणाच्या क्षणी जी काही भावना असणार आहे, जे काही तुमच्या मनाच्या अंतर्गत पातळीवर असणार आहे, तेच पुढच्या जन्माला सगळं कारण होतं. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की विश्रांती काळी, निद्रा काळी नामस्मरण करावे श्रीराम. पुढे काय समर्थ माऊली म्हणते? कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे श्रीराम. कोडे साकडे संकट. कोडे म्हणजे काय? आपण म्हणतो ना की कोडं पडलंय, म्हणजे काहीतरी अशी परिस्थिती उत्पन्न झाली आहे की त्यातनं कुठलं उत्तर सापडत नाहीये. साकडे म्हणजे एक विवंचना उत्पन्न झालेली आहे आयुष्यामध्ये, किंवा संकट, संकटाची स्थिती समोर येऊन उभी राहिलेली. नाना संसार खटपट. संसाराच्या खटपटीतच परमार्थ करायचा आहे. महाराज म्हणतात ना की प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ करायचा आहे. आपल्याकडे साधारण असं मानतात की परमार्थ हा म्हातारपणी करायची गोष्ट आहे. म्हणजे लहान असताना तुम्ही लहान मुलांसारखं राहा, तरुण असताना तुम्ही तारुण्यातलं सगळं काही भोगा, मधल्या वयामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करा, आणि मग म्हातारे झालात की मग तुम्ही आता जप करा, या देवाचं नाव घ्या. ह्या 2 गोष्टी. तुम्ही म्हातारे होणार हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या हातामध्ये तुमच्या आयुष्याचे किती दिवस राहिलेत हे आपल्याला माहिती आहे का? नाहीये माहिती. नाहीतर सगळेच जण 70, 75, 80 हे वय गाठल्यानंतर गेले असते. तसं होत नाही. याचाच अर्थ काय आहे, की आपला
आयुष्याचा भाग किती शिल्लक राहिलाय हे आपल्याला माहिती नाही. म्हणून महाराज काय सांगतात की भगवंत रोज संधी देतो आहे. तुम्ही ती संधी घ्यायला पाहिजे. भगवंताकडे जाण्यासाठी जो साधू संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितलेला आहे त्याचं नाम घेण्याचा, तो आपल्याला ज्या क्षणी आपल्याला त्याच्याविषयीच ते ममत्व वाटेल ना, त्या क्षणापासून ते नाम आपण घेत गेलं पाहिजे. तर त्या प्रपंचाच्या खटापटीतच परमार्थ साधायचा आहे. अशी कधीही अवस्था नसणार आहे की आता माझी फार चांगली परिस्थिती आहे, आता मी नाम घेतो, असं होत नाही. आपण सगळेजण प्रपंचीच आहोत. त्या प्रपंचामध्ये सर्व काही गोष्टी घडत असतात. कधी चांगली परिस्थिती वाट्याला आलेली असते, कधी वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली असते. वाटेल ती परिस्थिती जरी वाट्याला आली तरी सुद्धा आपल्याला भगवंताचं नाम सोडायचं नाही. पुढे काय समर्थ माऊली म्हणते, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम. पुढे उत्तर दिलंय बघा समर्थ माऊली की चालता बोलता धंदा करीत, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता. मान्य आहे आपण सगळेजण प्रापंचिक आहोत, आपल्याला प्रपंच एकीकडे करायचाच आहे. आपला काय उद्योग व्यवसाय सगळं करायचं आहे, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. कुठेही संत असं सांगत नाही की प्रपंच सोडा, लंगोटी लावा आणि हिमालयामध्ये बसून तुम्ही सगळं सोडून जा, असं कुठलाही संत सांगत नाही. सगळे संत काय सांगतात की तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये राहूनच परमार्थ साधा. प्रपंचातली आसक्ती फक्त बाजूला काढली आणि ती भगवंताकडे पूर्णपणे आपली दृष्टी लावली की देहाने आपल्याला प्रापंचिक कर्तव्य करता येतात आणि मनाने अनुसंधान ठेवता येत. आणि म्हणून नाना उपभोग भोगिता असं म्हणतात समर्थ की तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम भोगत आहात, सर्व सुख उपभोगत आहात, पण ते करताना सुद्धा भगवंताची आठवण ठेवा. का ठेवा? कारण आज गाद्या गिरद्यांवर जरी लोळता आलं आपल्याला, महाराजांनी सांगितलंय की तुम्ही अगदी गाद्या गिरद्यांवर लोळा, पण हे मला भगवंता तुझ्यामुळे प्राप्त झालंय आणि उद्या सतरंजर झोपण्याची जरी वेळ आली तरी मी तितक्याच भावनेने देईल, अशी तू माझ्या मनाची अवस्था कर. हे भगवंताकडे आपल्याला मागायचं की जे काही सुख आज माझ्या वाट्याला आलेलं आहे ते तुझ्याच कृपेने आलंय आणि उद्या माझी परिस्थिती फारशी चांगली जरी नसली तरी सुद्धा मी ती तुझ्या साक्षीने भोगेन. इतकं आपण स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने पाहायला पाहिजे. पुढे समर्थ माऊली काय सांगते आपल्याला, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये श्री. म्हणजे आज आपल्यापाशी पुष्कळ संपत्ती आहे, पण उद्या विपन्नावस्था येऊ शकते. जैसी पडेल काळगती, काळ हा त्याचे सर्व अनुभव आपल्याला देतो. आजचा काळ कदाचित आपल्या बाजूनी आहे, पण काही दिवसांनी काही वर्षांनी कदाचित तो काळ तितकासा आपल्या बाजूने असणार नाही. त्यावेळेला आपण काय करणार, काय करणार आपण त्यावेळेला? जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नाही श्री. वाटेल ती परिस्थिती जरी आली तरी सुद्धा आपण नामाला सोडलं नाही पाहिजे. पुढे काय म्हणतात समर्थ, वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता, नाम विसरू नये. किती सांगितलंय बघा.
समर्थांनी किती तऱ्हेने सांगितलं की ऐश्वर्य भोगत असाल तरी सुद्धा हे ऐश्वर्य भगवंता तुझ्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे, या भावनेने ते ऐश्वर्य भोगायचं. पुढे काय सांगतात समर्थ? आधी दसा मग आवच, अथवा दसे उपरी आवच, प्रसंग असो भल तैसा, परंतु नाम सोडू नये. अवदसा म्हणजे काय? चुकीची परिस्थिती जी वाट्याला आली. दशा म्हणजे चांगली परिस्थिती. म्हणजे आजची परिस्थिती माझ्या बाबतीत जे काही घडतं आहे ते फारसं चांगलं नाही घडत. ही जरी परिस्थिती वाट्याला आलेली असली तरी ती नंतर परत चांगल्या परिस्थितीमध्ये परावर्तित होते. आजची चांगली परिस्थिती भविष्यामध्ये चुकीच्या परिस्थितीमध्ये परावर्तित होऊ शकते. परिस्थिती सतत बदलत राहते, पण आपल्या मनाचा भाव असा पाहिजे की आधी अवदसा मग दसा, अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग असो भल तैसा. कसाही प्रसंग असला तरी नामस्मरण करतच राहायचं, चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा. इथपर्यंत ह्या 10व्या ओवीपर्यंत समर्थांनी नाम कसं घ्यावं, कुठलीही परिस्थिती जरी वाट्याला आली तरी ते घेतच राहावं, ह्या संदर्भामध्ये आपल्याला समर्थ माऊलींनी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढच्या ओवीपासून फलश्रुती समर्थ सांगतात. काय सांगतात समर्थ? नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवार, नामस्मरणे पावी जेती, उत्तम पदे श्रीराम. सर्व काही विघ्नांचं हरण होत जेवढं तुम्ही नाम घेत जाल. वाटेल ते संकट जरी समोर आलं ना तरी भगवंताच्या कृपेने आपण त्या संकटातून बाहेर पडतो. हा अनुभव आपल्याला प्रत्येकाला आलेला आहे की जेवढी उत्कट भक्ती आपण भगवंताची करतो तर संकट समयी भगवंत धावून येतात. अक्षरशः सर्व विघ्नांचा नाश होतो. पुढे समर्थ माऊली म्हणते की भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नाम निष्ठे नासती. म्हणजे भूतबाधा असेल, पिशाच्य बाधा असेल, ब्रह्म राक्षसाची बाधा असेल, ब्रह्म राक्षस किंवा मुंजा त्याची बाधा, या सर्व बाधा नामस्मरणाने दूर होतात. सर्व विघ्नांचं निवारण होत. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती, अंतकाळी श्रीराम. विषबाधा सुद्धा नामानी हरते, विष उतरत. चेडे चेटके नासती, चेटूक ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याही नामस्मरणाने तुम्ही त्यातनं बाहेर पडता. नामाने अंतकाळ साधला जातो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की अंतकाळी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. तर तो अंतकाळ सुद्धा नामाने साधला जातो. आणि म्हणून बाळपणी, तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धाप्य काळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. त्याचं ते उत्तर आहे. म्हणून फक्त म्हातारपणी नामस्मरण करू किंवा म्हातारपणी परमार्थ करू असं नाहीये. त्याचं उत्तर समर्थाने दिलेलं आहे. बाळपणी, तारुण्य काळी का हे करायचं? कारण उपासनेचं बळ प्राप्त होतं आयुष्य जगताना. म्हातारं झाल्यानंतर सगळं जगून झालेलं आहे आणि मग अध्यात्म कळलं की असं जगायला हवं होतं.
पण हातनं सगळी वेळ निसटून गेली ना. आत्ता कळलं पाहिजे की मी माझं पुढचं सगळं आयुष्य कसं जगायला पाहिजे, हे संतांनी सांगून ठेवलंय ना. ते मी 70-75 वर्षाचा झाल्यानंतर मला कळलं, तर तेव्हा म्हातारी मंडळी काय म्हणतात, झालं आता सगळं, आता काही राहिलं नाही. तर जेव्हा राहिलंय ना हातामध्ये, तेव्हाच ते करायला पाहिजे. पण त्यावेळेला आपण दुसऱ्या विषयामध्ये गुंतलेलो असतो, तेव्हा भगवंत नको वाटतो. तसं नाहीये. समर्थ माऊलींनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. बाळपणी, तारुण्य काळी. कारण उपासनेनी जी मनाची शुद्धता होते, अंतःकरणाची जी शुद्धता होते, त्याचं प्रकटीकरण आचरणामध्ये घडतं पहा. नामानी काय साधतं, तर पहिली धग आपल्या अंतःकरणाला लागते. महाराजांनी उदाहरण दिलंय की नाही, की बिळामध्ये सर्प शिरलेला आहे. बाहेरनं कितीही आवाज केला तरी सुद्धा बिळामध्ये शिरलेला सर्प असा बाहेर येत नाही. पण त्याच्यामध्ये धूर सोडला तर त्याला ते सहन होत नाही, मग तो बाहेर येतो. तसे जेव्हा आपण नाम घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा त्या नामाची धग आपल्या अंतःकरणाला पहिल्यांदा जाऊन लागते. आणि मग त्या अंतःकरणामध्ये जी काही अशुद्ध भावना आहे ना, विकार, वासना, विषय, या सगळ्यांमधनं जे काही अशुद्ध आपल्या शुद्ध परमात्म स्वरूपाभोवती जे काही उत्पन्न झालेलं आहे, ज्याची आवरणं सगळी तयार झालेली आहे, त्याला पहिली धग लागते. आणि सगळी घाण, आपल्या अंतःकरणामधले सगळे दोष, सगळं बाहेर यायला सुरुवात होते. मग अंतःकरण शुद्ध बनत जातं. उपासना म्हणजे काय आहे, साधन म्हणजे काय आहे, तर भगवंताचं नाम घेऊन आपलं अंतःकरण शुद्ध करणं. आणि एकदा का अंतःकरण शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली, ते काही एका दिवशी होत नाही. इट्स अ लॉंग ड्रिव्हन प्रोसेस. जसं जसं अंतःकरण शुद्ध होत जाईल, तस तसं त्याचं प्रकटीकरण आपल्या आचरणामध्ये पडत. म्हणजेच काय, की अंतःकरण एकीकडे शुद्ध होत जातं. आणि अंतःकरण शुद्ध होत गेल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय घडतं, तर ते म्हणजे आपल्या मध्ये प्रेम उत्पन्न होतं. कारण प्रेम ही जी विशुद्ध भावना आहे, ती भगवंताकडून आपल्याला प्राप्त होते. पहिल्यांदा प्रेम उत्पन्न होतं. नामामध्येच नामाचं प्रेम आहे. जसं ताकामध्ये लोणी असतंच, ताक घुसळल्यानंतर जसं लोणी वर येतं, तसं भगवंताचं प्रेम हे भगवंताच्या नामामध्येच असतं. जेवढं आपण नाम घेत जाऊ तसं ते घुसळलं जातं आपलं अंतःकरण. आणि भगवंताच्या नामाचं प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम, आस्तिक्य भाव हा सगळा वाढत जातो. आणि एकदा का तो आपल्या हृदयामध्ये प्रकट झाला, की आपल्याला हे लक्षात येतं, की जो भगवंत माझ्यामध्ये आहे, तोच भगवंत प्रत्येकामध्ये आहे. जे चैतन्य माझ्यामध्ये आहे, तेच चैतन्य प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंत भरून उरलेला आहे, तशामुळे वर उरलेला आहे. म्हणजे काय होतं, की द्वेष, राग, मत्सर, दुसऱ्या विषयीचा वाटणारा जो काही अशुद्ध भाव आहे ना, तो हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातो. हा राग येत असेल तर रागाचं प्रमाण, क्रोधाचं प्रमाण ते हळूहळू कमी होत जातं. द्वेषबुद्धी कमी होत जाते, मत्सर बुद्धी कमी होत जाते. हे सगळं नामाने साधतं. आणि म्हणून हे सगळं आपण आयुष्य जगत असतानाच आपल्या वाट्याला आलं पाहिजे ना. आणि म्हणून साधन हे म्हातारपणी करायची गोष्ट नाहीये, ती लहानपणापासूनच करायची गोष्ट आहे. म्हणजे काय, की सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी ही उपासना उपयोगी पडते. हे संतांचे विचार, संतांचं तत्वज्ञान आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना उपयोगी पडतं. ती गोष्ट फक्त आपण एखादी पोथी वाचली, ग्रंथ वाचन केलं, तीर्थयात्रा केली, त्यातनं जे मिळवायचं आहे ते काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते नामस्मरण केल्याने कळतं.
म्हणून सर्व साधनांचं अधिष्ठान हे नामस्मरण आहे. आणि म्हणून ते सर्व काळी वयाच्या सर्व टप्प्यांवर करण्याची गोष्ट आहे. आज आपल्याला त्याच्याविषयी मनामध्ये कळकळ वाटली तर भगवंतापाशी उभं राहायचं आणि त्याला एकच प्रार्थना करायची की आता माझ्या आयुष्याचा उरलेला सगळा काळ तुझ्या सेवेमध्ये मला घालवायचा आहे. एकीकडे माझा प्रपंच तुला पाहिजे तसा तू चालू ठेव, पण प्रपंचामध्ये कुठलीही आसक्ती न घालवता आपल्याला जे काही करायचंय ती सगळी आपली दृष्टी भगवंताच्या चरणाशी स्थिर पाहिजे. पुढे काय समर्थ माऊली म्हणते, नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेसी विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे करुणी श्रीराम. आता त्याचं महत्व समर्थ आपल्याला पटवून देत आहे की हा जो नामाचा महिमा आहे हा प्रत्यक्ष कोणी जाणला तर प्रत्यक्ष शिवाने तो जाणला. रामरक्षा सुद्धा शंकराने पार्वतीला पुढे बुधकौश ऋषींना ती स्वप्न दृष्टांत देऊन सांगितली, स्वप्न सृष्टीत प्रवेश करून सांगितलेली गोष्ट. आपण शैव आणि वैष्णव असे भेद मानतो, पण तसं नाहीये. प्रत्यक्ष शिव हे रामाचं नाम घेत असतात आणि राम हे शंकराचं नाम घेत असतात. म्हणजे विष्णू हे शंकराचं नाम घेत असतात आणि शंकर हे विष्णूचं नाम घेत असतात. आपण शैव वैष्णव भेद मानतो. वास्तविक पाहता दोन्ही परमेश्वरांमध्ये कुठलाही भेद नाही. आणि काय सांगितलंय शास्त्रामध्ये, वाराणसी मुक्ती क्षेत्र असं शंकरांनी का केलेलं आहे, तर ज्याचा मृत्यू काशीमध्ये होतो, ज्याचा अंतकाळ काशीमध्ये होतो, तिथे प्रत्यक्ष शंकर येऊन त्याच्या कानामध्ये रामनाम सांगतात आणि मग त्याला मुक्त करतात. आणि हा रामनामाचा महिमा स्वतः शंकरांनी जाणल्यामुळे तो पुढे आपल्यापर्यंत सर्व ऋषी मुनींनी, साधू संतांनी, सद्गुरूंनी आपल्यापर्यंत तो आणलेला आहे. पुढे काय सांगितलंय, उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी. उफराट्या नामासाठी असं का समर्थाने म्हटलंय, मगाशी आपण बघितलं ना, ज्याची गती नाही उत्तम जाण, त्याला रामाचे नाम नाही होत सहन. वाल्मिक ऋषी म्हणजे कोण, पूर्व ह्याच्यातले वाल्या कोळी. वाल्या कोळीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो अत्यंत क्रूरतेने वाटेमध्ये आलेल्या सगळ्या लोकांना तो लुटणार, त्यांना काय अगदी जीवे सुद्धा मारणार. आणि मग एक दिवस नारद मुनी येऊन वाल्या कोळीला विचारतात ना की तू हे सगळं का करतोयस. तो काय सांगतो की मी हे माझ्या बायको मुलांसाठी करतो. मग नारद मुनी म्हणतात जा तू विचारून ये की जे पाप तू उत्पन्न केलेलं आहेस तुझ्या कर्मातून, तर ह्या सर्व गोष्टी जर तू त्यांच्यासाठी करत असशील तर त्या पापामध्ये ते वाटेकरी होणार आहेत का. तर तो जेव्हा विचारायला येतो तेव्हा बायको मुलं म्हणतात की आम्ही तुमच्या पापात काही वाटा घेणार नाही. आणि मग त्याला कळतं, मग नारद मुनी वाल्या कोळीला रामनामाचा उपदेश करतात. पण काय आहे की पापकर्मामुळे त्याला रामनाम हे सरळपणे घेताच येत नाही. त्याने उफराट नाम घेतलेले, म्हणजे मरा 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 मरा, आणि मग ते पुढे राम 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 झालेले. म्हणजे उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. शतकोटी प्रविस्तरम असं शेवटी वाल्मिक ऋषींनी चरित्र लिहिलेलं आहे रामरायांचं. आणि आपल्याला ती कथा सगळ्यांना माहिती आहे, 100 कोटी श्लोक आहेत. प्रत्यक्ष रामरायांचा जन्म व्हायच्या आधी वाल्मिक ऋषींनी ते सगळे लिहिलेलं आहे. मग एवढं
लिहिलेलं आहे म्हटल्यानंतर देव, दानव आणि मानव ह्या सगळ्यांनाच ते हवंय. मग ते म्हणतात की आपण हे वाटून घेऊया. वाटून कोण देणार? तर जो निर्लोभी आहे, जो सगळ्यापासून निरीच्छ आहे, अलिप्त आहे, अशा शंकरांकडे ते जातात. मग शंकर काय करतात? त्या 100 कोटी श्लोकांचं 33 कोटी 33 लाख 33,333 असं वाटतात. तरी एक श्लोक शिल्लक राहतो. तो अनुष्टुप छंदामध्ये असल्यामुळे त्यात पुन्हा 32 अक्षर आहेत. पुन्हा 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर असं तिघांनाही वाटतात, देव, दानव आणि मानव. 2 अक्षर शिल्लक राहतात. तर आधी शंकराने सांगितलेलं असतं, मी सगळ्यांना वाटणी करून देईन, पण जे शिल्लक राहील ते मी माझ्याकडे ठेवीन. तेव्हा यांना काही कळत नाही. ते म्हणतात ठीक आहे, जे शिल्लक राहील ते घ्या तुम्ही. ती कुठली 2 अक्षर शिल्लक राहतात? रा आणि म. असं ते रामनाम शंकरांनी स्वतःकडे घेतलंय खेचून. आणि पुढे जेव्हा विषाचा हे प्यायलेला आहे, हलाहल जेव्हा प्यायलेला आहे, तेव्हा दाह शांत होत नसतो. त्यावेळेला रामनाम घेऊन शंकराचा दाह सगळा शांत झालेला आहे. त्यामुळे समर्थ माऊलींनी सांगितलंय की उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे श्रीराम. पुढे काय समर्थ माऊलींनी आपल्याला काही चरित्रात्मक भाग सांगितलाय? तर प्रल्हादाची गोष्ट सांगितली की हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातांपासूनही सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. प्रल्हादाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसतं त्याने नारायण नारायण केलेलं. पण प्रल्हाद ते नाम सोडत नाही. त्याच्यावर अनन्वित अत्याचार हिरण्यकश्यपू करतो. कुठे डोंगरावरनं खाली ढकलून दे, कुठे उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाक, सर्व काही करतो. पण नारायण नारायण म्हणायचं प्रल्हाद सोडत नाही. आणि म्हणून तो त्यातनं तरुण जातो. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातांपासूनही सुटला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ श्रीराम. अजामेळाची सुद्धा गोष्ट आहे की तोही पापी असतो, पण त्याच्या मुलाचं नाव नारायण असतं. जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेला तो त्याच्या मुलाला हाक मारायला लागतो. तर शेवटी त्याच्या तोंडून नारायण नारायण असं मुलाला हाक मारतो. पण शेवटी देवाचंच नाव त्याच्या अंतकाळी मुखामध्ये आल्यामुळे तो मुक्ती त्याला प्राप्त होते. पुढे समर्थ माऊलींनी नामाचा महिमा सांगताना काय सांगितलं की नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परम पवित्र श्री. आपल्याला रामायणातली ही गोष्ट माहिती आहे की नामे पाषाण तरले. जेव्हा सेतू बांधायची वेळ येते त्यावेळेला पहिल्यांदा नुसतेच दगड टाकले जात असतात समुद्रामध्ये, पण तो दगड टाकला की तो बुडायचा. मग शेवटी काय होतं? त्याच्या राम अशी अक्षर लिहिली जातात आणि राम असं लिहून जेव्हा ती शिळा समुद्रामध्ये टाकली जाते तेव्हा ती तरते. म्हणजे एवढं राम नामाचं महत्व आहे की नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले. कितीतरी भक्तांचा उद्धार झाला ह्या रामनामामुळे. सगळे तरुण गेले तो भवसागर. महापापी तेची झाले परम पवित्र. पापी कितीही माणूस असला तरी रामनामाने तो पवित्र होतो, कारण त्याच्या पापांचा ऱ्हास होतो. त्याला फळ भोगावं लागेल त्या पापातनं उत्पन्न झालेलं, पण पाप नष्ट होत. इतकी रामनामाची महती आहे. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमी, नामस्मरण करिता येमे बाधी जेना स्थिर. आपल्याला माहितीये की विष्णूंची 1000 नावं आहेत. तर एकदा पार्वतीने विचारलं ना शंकरांना की हे सर्व ज्ञानी लोक
एवढी हजार नावं आहेत. ते कुठलं नाव घेतलं म्हणजे ते साध्य होईल, कारण सर्वसामान्य माणसांना ते शक्य होणार नाही. तसा एक काहीतरी साधा उपाय सांगा. तेव्हा शंकरांनी काय सांगितलंय की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरान. म्हणजे विष्णूच्या हजार नावा घेतल्यानंतर जे पुण्य प्राप्त होणार आहे ना, ते फक्त राम हे एक नाव घेतल्यानंतर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हा नामाचा महिमा आहे. पुढे समर्थ माऊली काय म्हणते की काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळी श्रीनाम. काहीच न करुणी प्राणी म्हणजे काय? दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. काहीही करायचं नाही म्हणजे निष्क्रिय बसायचंय का आणि फक्त रामनाम घ्यायचंय का? तसं नाहीये. आपण प्रापंचिक कर्तव्य करायचीच आहे, पण त्याचं कर्ते पण स्वतःकडे घ्यायचं नाहीये. आणि दुसरी कुठलीही साधनं करायची आवश्यकता नाही. ते काहीच न करुणी प्राणी असं आहे की फक्त रामनाम घ्या, म्हणजे फक्त नामस्मरण करा, फक्त नामाचं साधन करा. बाकी सर्व साधनांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. भगवंत संतुष्ट कधी होईल? तुम्ही फक्त त्याचं नाम घेत गेलात ना की तो संतुष्ट होणार आहे. तो तसा फार अल्पसंतुष्ट असतो. आपण त्याला खूप कळकळीने हाक मारली ना तर तो धावत आपल्या समोर येऊन उभा राहतो. पण आपण 2 पावलं पुढे टाकत नाही, तो 10 पावलं टाकायला तयार असतो. पण आपण आपल्या अभिमानामुळे 2 पावलं सुद्धा त्याच्यापाशी टाकत नाही. मग तो काय करणार? आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागे सांभाळी. आणि म्हणून नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरी महादोषांचे गिरीवर रामनामे नासते. जो देह आपण रामनामासाठी वाहिलेला आहे तो देह पुण्य शरीर बनतो, तो पुण्यात्मा होतो. गिरीवर म्हणजे पर्वता एवढे जरी त्याचे अपराध झालेले असले, जरी पापकर्म झालेली असली, तरी सुद्धा रामनामामुळे ती पूर्णपणे जळून जातात. अगाध महिमान वचे वदला नामे बहुत जन उद्धरला हळहळा पासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी स्थिर. आपण मगाशी बघितलं की राम म्हणजे रा आणि म ही 2 अक्षर शंकरांनी कशी प्राप्त करून घेतली. आणि ज्या वेळेला समुद्र मंथन होत आणि हलाहल म्हणजे विष त्यातनं बाहेर पडत, तर ते विष कोण प्राशन करणार? तेव्हा जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष शंकर महादेव ते विष प्राशन करतात. विष प्राशन केल्यावर त्यांच्या कंठाचा दाह व्हायला लागतो. सर्व काही उपाय करून थकले सगळेजण, पण तो दाह काही शांत होईना. अशा वेळेला त्यांनी रामनाम कंठामध्ये धारण केलं आणि त्यांच्या कंठाचा दाह शांत झाला. पुढे समर्थ माऊली म्हणते की सहु वर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूढ पैल पार पावती नामे श्री. सर्वांना नामसाधनेचा अधिकार आहे, लहान थोर सगळ्यांनाच. जड मूढ पैल पार सगळेजण त्या भवसागरातून पार होतात नामाच्या साधनेने. आणि म्हणून नाम हे अखंड स्मरावं, रूप मनी आठवावे,
तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली श्रीराम. म्हणजे काय की ह्या संपूर्ण समासामध्ये समर्थांनी नामाचं महत्व विशद केलं. नाम कसं घ्यायचं, कधी घ्यायचं, का घ्यायचं, त्याची फलश्रुती सुद्धा सांगितली. आणि पुढे समर्थ माऊली सगळ्यात शेवटी काय सांगते आपल्याला की म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे. की त्या भगवंताच्या रूपाचं ध्यान तुम्ही सतत करा, त्याचं नाम सतत घ्या, रूप मनी आठवावे, त्याचं रूप सतत आठवा. तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली श्रीराम. अशी ही तिसरी भक्ती आहे की जी ह्या समासामध्ये समर्थ माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे. विष्णू स्मरण. आणि हेच आपल्याला आपल्या महाराजांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमच्या आयुष्याचा सगळा काळ हा भगवत चिंतनामध्ये घालवा. आपल्या आयुष्याचा क्षण क्षण आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलं पाहिजे. जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडेल ते आपणच त्रयस्थ दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि आपली दृष्टी ही भगवंताच्या चरणाकडे स्थिर पाहिजे. म्हणजे एकीकडे आपण आपली सर्व प्रापंचिक कर्तव्य करायची आणि दुसरीकडे मनाने अनुसंधान ठेवायचं. हाच आजच्या निरूपणाचा, चिंतनाचा सगळा गाभा होता. आपण सगळ्यांनी ते शांतपणे ऐकलं. ही सगळी महाराजांची कृपा. बोलवताना महाराज आहेत. जय श्रीराम.